सर्वांचं स्वागत करते। तर आज आपण दरवर्षीप्रमाणे येसूर मसाला बनवत आहोत। मराठवाड्यातला हा प्रसिद्ध असा मसाला आहे बघा। आणि हा मसाला आपण नॉन व्हेज व्हेज कुठल्याही भाजीसाठी वापरू शकतो। म्हणजे भाजीची चव तर वाढवतेच, शिवाय पौष्टिक सुद्धा होते। तर अगदी घरातल्या साहित्यामध्ये आपण हा मसाला तयार करू शकतो आणि 2-3 महिने सहज टिकवू शकतो। तर इथे बाजरी घेतली आहे मी। आपण साधारण अर्धा किलो बाजरी घेतली आहे। छान गावरान बाजरी घ्यायची, निवडून घ्यायची आहे स्वच्छ, यामधले खडे वगैरे काढून घ्यायचे। तुम्ही धुवून देखील वाळवून घेऊ शकता, पण मी फक्त निवडून घेतली आहे। गहू घेतले आहेत, उडीद डाळ, पांढरी ही उडदाची डाळ असते ती घेतली आहे। चना डाळ लागेल आपल्याला, धने, इकडे थोडे सुके मसाले घेतले आहे। यामध्ये घेतला आहे बघा दगडफूल, तमालपत्र, जिरं, मोठी वेलची, स्टार फूल, दालचिनी, काळी मिरी आणि लवंग घेतले आहे। तर आता आपण ही मसाले भाजायचे आहेत। तर इथे मी लोखंडाची कढई घेतली आहे मसाले भाजण्यासाठी। सुरुवातीला आपण यामध्ये गहू भाजून घेणार आहोत। यात आपल्याला हळकुंड आणि मीठ सुद्धा घ्यायचं आहे, ते आपण सर्वात शेवटीला टाकणार आहोत। तर मध्यम आचेवर आपल्याला हे गहू असे भाजायचे आहेत, खमंग सुगंध येईपर्यंत, किंवा याच्या लाह्या होतात बघा, तोपर्यंत गहू आपल्याला भाजून घ्यायचे आहे। हा मसाला जसा तुम्ही भाजाल तशी चव येते या मसाल्याला, त्यामुळे अगदी छान व्यवस्थित मसाला भाजून घ्या आणि सारखं याला फिरवत असं भाजायचं आहे। कुठेही करपला नाही पाहिजे किंवा जास्त भाजला नाही पाहिजे। तर गहू छान असे खमंग खरपूस भाजले आहे बघा, आणि फुटत आहेत, म्हणजे याच्या लाह्या होत आहेत। आता हे आपण एका ताटामध्ये किंवा जाळीवरती काढून घ्यायचे आहे। तर मी अशा या जाळीवर काढत आहे, चाळणीवरती, म्हणजे पटकन थंड होतील। आता याचप्रमाणे चना डाळ सुद्धा भाजून घ्यायची आहे। तर इथे बाजरीचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलं आहे मी, आणि बाकीचं जे डाळ म्हणजे उडीद डाळ, चना डाळ, धने आणि गहू आहेत त्याचं थोडंसं कमी प्रमाण घ्यायचं आहे। बाजरी अर्धा किलो घेतली तर आपण चना डाळ अर्धा पाव घ्यायची आहे, उडीद डाळ सुद्धा अर्धा पाव घ्यायची, आणि गहू पाव किलो घ्यायचे आहेत। असं प्रमाण आहे याचं। आता ही डाळ सुद्धा आपण खमंग होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर आता ही डाळ सुद्धा छान अशी भाजून तयार आहे बघा, आणि मध्यम आचेवरच आपल्याला भाजून घ्यायची आहे। आता ती सुद्धा आपण या गव्हामध्ये काढून घेणार आहोत। याच कढईमध्ये आपण ही उडदाची डाळ सुद्धा भाजून घेणार आहोत। तर हे जिन्नस जे आहेत ते वेगवेगळेच भाजून घ्या शक्यतोवर, कारण ना काही याला कमी वेळ लागतो भाजायला, आणि काही जे पदार्थ आहेत ते लवकर भाजतात, त्यामुळे हे वेगवेगळेच भाजून घ्यायचे आहेत। आता ही डाळ आपल्याला मध्यम आचेवरच भाजून घ्यायची। आता ही डाळ पण आपण काढून घेऊयात, आणि हे जे मसाले आपण भाजत आहोत ते अगदी कोरडे भाजायचे आहेत, तेल वगैरे टाकायची गरज नाहीये। आता धने टाकलेत, धने सुद्धा आपण मध्यम आचेवर भाजून घेणार आहोत। इथे चम्मचने 2 चम्मच धने घेतले आहे, मोठ्या चम्मचने। आता धने थोडेसे भाजत आले की यामध्ये आपण जिरं टाकणार आहोत। साधारण छोट्या चम्मचने 3 चम्मच एवढं जिरं टाकून अगदी 1 मिनिटभर भाजायचं आहे। जिरं टाकल्याच्या नंतर जिरं भाजायला वेळ लागत नाही। आता हे आपण धने आणि जिरं सुद्धा यामध्ये काढून घ्यायचं। आता हे जे खडे मसाले घेतले आहे ते आपण भाजून घेणार आहोत। स्टार फूल, मोठी वेलची, हे हळकुंड,
दालचिनी, काळी मिरी आणि लवंग, तेजपत्ता आणि हे दगडफूल टाकलं आहे. आता हे सुद्धा कोरडंच आपण भाजून घेणार आहोत अगदी मध्यम आचेवरती. आता हे मसाले सुद्धा थोडेसे भाजून घेतलेत. यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे. साधारण 2 मोठे चम्मच एवढं मीठ टाकायचं आणि ते सुद्धा गरम करून घ्यायचं आहे. याला भाजायची गरज नाही आहे, थोडंसं या मसाल्यामध्ये गरम करायचं. आता हे मसाले आपण यावरती काढून घेणार आहोत. आता सर्वात शेवटी मी इथे बाजरी भाजत आहे. बाजरी या कढईमध्ये टाकून घ्यायची. कढई छोटी असेल तर 2 वेळा ही बाजरी भाजायची तुम्ही. आता बाजरी सुद्धा छान मध्यम आचेवर खमंग होईपर्यंत भाजून घेऊ. तर बाजरी सुद्धा मस्त खमंग भाजली आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता याच्या लाह्या सुद्धा होत आहेत. आता हे आपण काढून घेणार आहोत. आधीच्याच मसाल्यामध्ये बाजरी अशी छान तडतड फुटत आहेत बघा. आता गॅस बंद करते आणि हा मसाला आपण संपूर्ण थंड करून घेणार आहोत. आणि नंतर तुम्ही मिक्सरलाही बारीक करू शकता किंवा मग गिरणीवरून दळून सुद्धा आणू शकता. तर आता मी गिरणीवरून दळून आणणार आहे. अगदी बारीक छान पावडर दळून देतात. तर हा थंड झाल्याच्या नंतरच आपण दळायला नेणार आहोत. आता तो एकवार जो आहे तो आपण गिरणीतून दळून आणत आहोत बघा. तुम्ही मिक्सरवर देखील मी सांगितल्याप्रमाणे बारीक करून घेऊ शकता, पण मी इथे गिरणीवरून दळून आणत आहे. अगदी बारीक आणि छान असं दळून देतात. तर आता हा एका स्वच्छ अशा बरणीमध्ये किंवा डब्यामध्ये भरून ठेवायचा आहे आणि जसा लागेल तसा तुम्ही हा रस्सा भाजीला किंवा नॉनव्हेज व्हेज भाजीला सुद्धा वापरू शकता. अगदी 1 चम्मच जरी टाकला भाजीमध्ये तर खूप छान येते. भाजीला चव खूप छान येते आणि सुगंध तर अप्रतिम येत आहे बघा. मस्त झाला आहे. नक्की अशा पद्धतीने करून पहा आणि कसा झाला मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी हा छोट्या एका बरणीमध्ये भरून घेते आणि जो राहिलेला आहे तो मोठ्या अशा काचाच्या बरणीमध्ये भरून ठेवते. म्हणजे हा रोजच्या वापरासाठी मला उपयोगात पडेल. आणि जो आपण जास्त भरून ठेवणार आहोत तो हा संपल्याच्या नंतर त्यामधून काढून घ्यायचा आहे. तर असा हा एसवार नक्की करून पहा.